अशी केली या कारागिरी, लोकशाहीचा तुरा लिहून आपल्या शिरी, राज दरबारी अशी केली या कारागिरी, लोकशाहीचा तुरा लिहून आपल्या शिरी. कायद्याचं कार्य महान, कायद्याचं कार्य महान माझ्या भीमान केलं, जिथून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती, भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती, भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती, भीमराव आंबेडकरांची. 9 कोटीची माताची उदार अंतःकरणाची रमाई झाली स्फूर्ती ज्योती, भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती, भीमराव आंबेडकरांची. निरक्षर हा समाज दुबळा कुठे तयांची पायरी, निरक्षर हा समाज दुबळा कुठे तयांची पायरी. रमाबाईचे नशीब मोठे झाली भीमाची नवरी, हसत मुखाने सदा ओढली, मुखाने सदा ओढली गाडी ही संसाराची. रमाई झाली स्फूर्ती ज्योती, भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती, भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती, भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती, भीमराव आंबेडकरांची. तरी झाला बॅरिस्टर, तरी पडला नाही सर, तरी झाला बॅरिस्टर, तरी पडला नाही सर. भीमा आवडीनं बाई खाई कांदा न भाकर, भीमा आवडीनं बाई खाई कांदा न भाकर, भीमा आवडीनं बाई खाई कांदा न भाकर. त्या गोऱ्या साहेबांचा होता गुलामाला
कर, तरी पडला नाही सर, तरी झाला बॅरिस्टर, तरी पडला नाही सर. भीम आवडीनं बाई, काही कांदान भाकर. रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. संकटाची काळ रात्र होती, तरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती. तुझी तेवढ्याची सुरुवात होती, प्रकाशात माझी पिढी नाथ होती. अशी फौज माझी पुढे साथ होती, अशी फौज माझी पुढे साथ होती. तुझी तेवढ्याची सुरुवात होती, प्रकाशात माझी पिढी नाथ होती. संकटाची काळ रात्र होती, तरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती.
भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या 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 भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का ज्ञानाचा निर्मळ करा भीमासारखा माणूस करा ज्ञानाचा निर्मळ करा भीमासारखा माणूस करा
दलित सारा तत्व अर्पिले भीमवीरा राजा करून दलित सारा तत्व अर्पिले भीमवीरा आंबेडकरांनी आपल्या या भारत देशामध्ये दलित उद्धाराबरोबरच या देशाची महान लोकशाही घटना लिहिण्याचं महान कार्य केलं आणि या देशातील तमाम दीनदुबळ्यांना, पददलितांना आणि गोरगरिबांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही लिहिलेली घटना बदलण्याचं कारस्थान आजही आपल्या देशातले लुच्चे राजकारणी करत असतात आणि या देशामध्ये जातीय दंगे भडकावेत म्हणून काही अधर्मी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि त्यांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्यांना आमचं एकच उत्तर असेल, अरे ही सत्ता नाही चोर लुटारूंची, ही सत्ता नाही चोर लुटारूंची, चला वाचवूया घटना भीमाची. अरे ये पैगाम गली गली में गांव शहर में खैरात की तरह बांट देंगे, ये पैगाम गली गली में गांव शहर में खैरात की तरह बांट देंगे. ए दुश्मनों, हाथ न लगाओ संविधान को वरना ये जय भीम वाले तुम्हारी उंगलियां काट देंगे. मेरे भीमराज ने कभी आराम नहीं किया, कभी किसी को झुक के सलाम नहीं किया और भारत के संविधान के लिए ऐसा काम किया जिसका कभी दाम नहीं लिया. इसलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को छूने से पहले दुश्मन सोच ले, सीना मेरा फौलाद है, ऐसा वैसा नहीं, अपन जय भीम की औलाद है, जय भीम की औलाद है. ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, हम सब एक हैं ये एहसास दिला देंगे. छूना नहीं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को वरना दुनिया हिला देंगे. न भाला भाला रे भाला, न भाला न बरची ना घाव पाहिजे, न भाला न बरची ना घाव पाहिजे, पण तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे.
म्हणजे स्फूर्तीचा अखंड झरा, ज्यांच्या भीमगर्जने पुढे अख्खा दलित समाज पेटून उठला, ज्यांच्या लेखणीमुळे भारताची थोर लोकशाही घटना लिहिली गेली, ज्यांच्या विचारांपुढे आणि कार्यांपुढे जगभरातील मोठमोठे नेते नतमस्तक झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धगधगत अंगार, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेनं आणि थोर पराक्रमानं 1927 साली महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला आग लागली. बाबा, तुमच्या जन्मानं आमचा वाढला मान आणि चवदार तळ्याच्या पाण्यानं आम्ही झालो समान. की धावली हो त्यानं माणसाला माणूस की धावली. दलितांच्या कुटुंबात जन्म त्यानं घेतला, शिक्षणाच्या अमृताचा पान्हा त्यानं जाणला, ज्ञान घेऊन या सारा बंधुभाव वेचला, ज्ञान घेऊन या सारा बंधुभाव वेचला, अन्यायाच्या ज्वाळांनी निखारा पेटला, दलित उद्धाराची यान त्यानं घेतली, त्यानं माणसाला माणूस की दावली हो त्यानं माणसाला माणूस की दावली. हम दलितों को गुलाम बनाकर रखा गया था, हम दलितों को गुलाम बनाकर रखा गया था, जानवरों से बदतर सुलूक हम पर किया गया था. रोटी की बात तो दूर रही साहब, पानी के लिए भी हमको धुतकार दिया गया था. हमको मंदिरों में जाना मना था, सुबह सुबह हमारी शक्ल देखना गुनाह था. भूलना चाहते हैं हम कैसे भूले, जख्म इतने गहरे हैं उन्हें कैसे सिले. याद आती है हमको हमारे बुजुर्गों की कहानी, आज भी उनके पीठ पर है कोड़ों की निशानी. अगर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ना होते तो हमारा क्या होता, अगर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ना होते तो हमारा क्या होता. आज भी हम दलितों को गांव के बाहर सोना पड़ता. भूलना चाहते हैं हम कैसे भूले, अरे भूलना चाहते हैं हम कैसे भूले. अरे जख्म इतने गहरे हैं उन्हें कैसे सिले, जख्म इतने गहरे हैं उन्हें कैसे सिले. क्या बताएं हम पर कैसे कैसे हुई ये अनहोनियां, क्या बताएं हम पर कैसे हुई ये अनहोनियां. याद आती है वो बातें, वो भूखी रातें, तो खौल उठती है हमारी जवानियां, तो खौल उठती है हमारी जवानियां. बाबासाहेब आंबेडकर, न्यायाचा विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अन्यायाचा प्रतिकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीचे हत्यार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. निशस्त्र सैनिकांचा सरदार माझा भीम होता, अन्यायाचा कर्दनकाळ माझा भीम होता, जातीवादी रूढीला पायी तुडवणारा माझा भीम होता, महात्मा गांधीजींना जीवदान देणारा माझा भीम होता, आणि त्या महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला आग लावणारा सुद्धा माझा भीम होता.
भीमबाळ, जन्मात झाले भीमबाळ, जन्मात झाले भीमबाळ, जन्मात झाले भीमबाळ. अरे गर्व से बोलो जय भीम जय भीम, शान से बोलो जय भीम जय भीम, सीना तान के बोलो जय भीम जय भीम. नाम जय भीम मुंह से निकल जाता है, अच्छों अच्छों का कलेजा हिल जाता है. अरे नाम भीमराज का सुनकर दुश्मन भी थर्राता है. अरे मोम क्या चीज है, पत्थर भी पिघल जाता है हक उसे जय भीम कहने का जो शेर दिल रखता है हक उसे जय भीम कहने का जो शेर दिल रखता है. हमारा सीना चीर के भी देख लो, हमारे खून का कतरा कतरा भी जय भीम कहता है. क्योंकि हम तो मर्द जय भीम वाले हैं, दिल कभी किसी का तोड़ते नहीं. अरे हम तो मर्द जय भीम वाले हैं, दिल कभी किसी का तोड़ते नहीं. और जो ललकारते हैं हमें मैदान में, हम उसे कभी छोड़ते नहीं. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञा सूर्य जन्माला आला आणि जी माणसं गुलामीच्या बंधनात बंदिस्त होती, ज्यांना तोंड असून बोलता येत नव्हतं, माणसं असून माणसासारखं वागता येत नव्हतं, माणसासारखं जगता येत नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून त्या माणसांना बोलायला शिकवलं, माणसासारखं वागायला शिकवलं. तीच माणसं बोलू लागली, माणसासारखं वागू लागली, ताठ मानेनं जगू लागली. जी पोरं गुराढोरांमागे धावत होती, ज्यांच्या हातात काठी होती, त्यांच्या हातात लेखणी आली आणि त्यातूनच आंबेडकरी चळवळ जन्माला आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अफाट कर्तृत्वामुळे दलित समाजाला, मागासलेल्या समाजाला, दीनदुबळ्यांना ज्ञानाची, शिक्षणाची दारं उघडी झाली. आज 21व्या शतकात कॉम्प्युटरच्या युगात अनेक दलित युवक पदवीधर होऊन देशामध्ये अनेक उच्च स्थाने भूषवित आहेत. पण आज एक खंत माझ्या मनात आहे, आज कित्येकांना जय भीम बोलायची लाज वाटते. अरे ज्यांना जय भीम बोलायची लाज वाटते त्यांना तर आम्ही एवढंच म्हणू, जय भीम म्हणजे अत्याचार नव्हे, मानवाचा उद्धार आहे. जय भीम म्हणजे लाचार नव्हे, न्यायाचा विचार आहे. जय भीम म्हणजे जोहार नव्हे, अन्यायाचा प्रतिकार आहे. जय भीम म्हणजे व्यापार नव्हे, क्रांतीचे हत्यार आहे. लगता जुबा पे अच्छा बस एक नाम जय भीम है, दम जिसमें सच्चा बस एक नाम जय भीम. अरे लेता है बच्चा बच्चा बस एक नाम जय भीम. हर काम करने से पहले मैं नाम लेता हूँ जय भीम. अगर मैं मर भी गया तो मेरी कफन पर लिख देना बस एक नाम जय भीम, बस एक नाम जय भीम.
आपलाच म्हणून कसा मी भेटू, तुला न जाण ना स्वाभिमान, तुला न जाण ना स्वाभिमान, स्वतःवर भुलायला मग लाज कशी वाटते रे तुला जय भीम बोलायला, मग लाज कशी वाटते रे तुला जय भीम बोलायला. असा भीम माझा गुणवान होता, या भारत भूमीची खरी शान होता, जगी सर्वश्रेष्ठ तो विद्वान होता, कधी न झुकणारा स्वाभिमान होता. दलितांचा राजा माय माऊली भीम, दुःखाच्या उन्हात सुख सावली भीम, अन्याया तुळवी सदा पावली भीम, गांधीजींना देणारा जीवदान होता. असा भीम माझा गुणवान होता, या भारत भूमीची खरी शान होता. तू प्रज्ञापुत्र, तू प्रज्ञापुत्र, शिलाचा हिमालय होतास, कित्येक खंड काव्य लिहावीत इतका तू महान होतास. तू पाणी होतास, तू आग होतास, तू दलितांची जाग होतास. दलितांच्या उद्धारासाठी तू अर्पिले प्राण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या स्मृतीस आमचे शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम. तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलंय रे, तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलंय रे. जय भीम पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे, पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे. गोलमेज परिषद मोठी, भारताची तिथं कसोटी, देश धर्म सोडून गोष्टी बोलायच्या जागतिक कोटी. साऱ्या जगानं माझ्या भीमाला तिथं अनुभवलंय रे, साऱ्या जगानं माझ्या भीमाला तिथं अनुभवलंय रे. जय भीम पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे, पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समस्त मानवांचे नेते होते. मानवाला मानवाचे अधिकार मिळावेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अंगार पेटविला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्दैवी दुर्भाग्य असे की ज्याप्रमाणे आकाशातील सूर्याला खोलीतील दिव्याचं बल्ब मानावे, त्याप्रमाणे फक्त दलितांचेच नेते मानले गेले. सवर्णांनी मानले आणि दलित नेत्यांनी आपल्यातच कोंडले. अरे महान माणसे लहानाला महान करतात, पण लहान माणसे महामानवालाच लहान करतात. लेकिन हम गर्व से कहेंगे, इस देश में हम पैदा हुए, ये देश हमें प्यारा है. दुनिया चाहे कुछ भी कहे, जय भीम हमारा नारा है. लेकिन बड़े जालिम थे वो लोग जिन्होंने हमें शूद्र कह के धुतकारा है. लेकिन इस कुदरत का करिश्मा देखो, इस देश का संविधान लिख के मेरे भीम जी ने उन जालिमों के मुंह पर तमाचा मारा है. मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात. पटला
मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात. अरे अक्लमंद ज्ञानी देश में मुसाफिर बनके यहाँ वहाँ भटकने लगे. अरे अक्लमंद ज्ञानी देश में मुसाफिर बनके यहाँ वहाँ भटकने लगे. क्या है उनकी औकात जो संविधान बदलने की बात करने लगे. अरे देश के इन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का. अरे देश के इन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का. अरे नागपुर का विद्यापीठ तो कुछ भी नहीं, अगर हम चाहें तो इस हिंदुस्तान पे नाम लिख देंगे भीम जी का. नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात. किती आले किती बैसले भीमरावाच्या संगतीत. आंबेडकरांनी आपल्या या भारत देशामध्ये तूफान आने से पहले भूल गए क्या कहा था भीम जी ने मर जाने से पहले. मेरा रथ न रोको मंजिल पर ले जाने से पहले. अरे तुम तो सो रहे हो मेरा रथ हिलाने से पहले. तुम तो सो रहे हो मेरा रथ हिलाने से पहले. जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा. नाही जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा. तुम्ही कार्य भीमाचे करा, तुम्ही कार्य भीमाचे करा, नाही तर हातात बांगड्या भरा. तुम्ही कार्य भीमाचे करा, नाही तर हातात बांगड्या भरा. मर्दानो कार्य भीमाचे करा, कार्य भीमाचे करा, मर्दानो कार्य भीमाचे करा. भीम सांगून तुम्हा गेले माझ्या हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधकाराच्या कडेकडे समाज होता. वर्णवादी खोड्यांच्या ताब्याखाली तुला जात होता. त्यांच्या अवृत्ती लक्षात त्यांना हवा होता एक आशेचा नवा किरण. आणि अशातच या भूतलावर एक चमत्कार झाला. सोसायटीचा वारा वाहू लागला. 1891 साली बहु गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. पुत्र भीमाईला झाला, पुत्र रामजी बाबांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. सगळीकडे त्यांच्या पुत्रकांचा उलथून वाजू लागला. आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव हे करत आहे हे करत आहे भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतई हो जगभर.
जाती भेदाच्या तोडील्या तोफा, मार्ग सत्याचा दाविला सोपा, आम्हा बांधून ठेवलाय खोपा, हो बुद्ध धम्माचा टांगलाय झोका. जाणून महती सुखान जगती, जाणून महती सुखान जगती, दलितांची लेकर, दलितांची लेकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. हे खरच आहे खरं, हे खरच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. सर विल्यम हंटर यांनी भविष्य वर्तवलं, सर विल्यम हंटर यांनी भविष्य वर्तवलं की भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनर्जीवन होणे त्रिवार शक्य आहे. पण नागपूरच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो दलित बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन त्यांचं हे भविष्य खोटं ठरवलं. जीर्ण रूढीच्या चिखलात रुतलेल्या समाजाला वर काढलं, त्यांना नवसंजीवनी दिली. अरे वर्णवादाची ही चौकट एका दणक्यामध्ये नेस्तनाबूत करून टाकली. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. आला कोलंबियाहून PhD घेऊन, तरी शिकावयाची जिद्द उरी ठेवून. अमेरिकेला प्रयाण, अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमान केलं, झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. मान केलं. एकोणीसशे 35 साली येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीम गर्जना केली. 1935 साली येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीम गर्जना केली. मी हिंदू धर्मात जन्माला आलो, पण हिंदू धर्मात मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्माला यावं हे माझ्या हातात नव्हतं, पण कुठल्या धर्मात मरावं हे मात्र माझ्या हातात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की मी माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही, मी माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही, तर स्वतःच्या हाताने बंदुकीची गोळी स्वतःच्या छातीत घालून गेली. समाजाच्या उद्धारासाठी आत्मनाशाची प्रतिज्ञा करणारा एकही पुढारी तुम्हाला या भूतलावर सापडणार नाही. अरे जरा डोळे खालच्या मानेने कत्तलखान्यात जाणाऱ्या मेंढरांच्या माना कोणीही सहज कापतं. खालच्या मानेने कत्तलखान्यात जाणाऱ्या मेंढरांच्या माना कोणीही सहज कापतं, पण नुसतं मागं वळून पाहणाऱ्या सिंहाच्या जवळपास जाण्याची कोणाची हिंमत होत नाही. त्याच्या डरकाळीने सारं रान कसं थरारून जातं. सिंहासारखे शूर व्हा असा ज्वलंत स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. अरे 100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा. किती वर्ष जगलात यापेक्षा कसे जगलात याला फार महत्व आहे. या प्रज्ञा सूर्याचे तेज इतके अफाट आहे की त्या तेजाने 1927 साली 14 तळ्याच्या पाण्याला आग लावली. अरे म्हणून कवी म्हणतात, मुर्दों में जान डाल दे, मुर्दों में जान डाल दे, ऐसे मेरे भीम की बाणी. इसके आगे मैं क्या कहूँ, उन्होंने अच्छे अच्छे को पिलाया है पानी.
खंबीर नेत्यानं पाणी टाकल तळ्यात, माझ्या खंबीर नेत्यानं पाणी टाकल तळ्यात, त्यानं जीवाच्या पल्याड केलं राखण मळ्यात. पोत अमृत शिंपून माळा फुलविला त्यानं, पोत अमृत शिंपून माळा फुलविला त्यानं, त्याला कुंपण घातील बुद्ध धम्माच्या आळ्यात. माझ्या खंबीर नेत्यानं पाणी टाकल तळ्यात, त्यानं जीवाच्या पल्याड केलं राखण मळ्यात. ज्या दीनदुबळ्या पददलितांसाठी सूर्य कधीच उगवला नव्हता, ज्या दीनदुबळ्या पददलितांसाठी सूर्य कधीच उगवला नव्हता, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी उजेडाची दीक्षा दिली. म्हणून लढण्याचं बळ त्यांच्यात आलं. दैन्य, दुःख आणि दारिद्र्य यांच्या काळोखाच्या छाताडावर बाबासाहेब आंबेडकरांनी एक तेजोमहल बांधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बहुजनांच्या पीडितांच्या आयुष्यातील शेकडो वर्षाच्या अंधार युगात साकारलेली पौर्णिमा होय. या पौर्णिमेच्या शीतल किरणांनी बहुजनांना स्वत्व आणि स्वाभिमान दिला, मानवतेचं लेणं बहाल केलं. कारण बाबासाहेबांनी त्यांच्या अंधारलेल्या वस्तीत ज्ञानाचा दिवा लावला. करुण करणी ती पवली धरणी, हो करुण करणी ती पवली धरणी, भयान रात होती जेव्हा, अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा, अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा, अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा, अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा. अन्यायाची सुरी धरी माणूस माणसावरी, असली दादागिरी पाहुनी भीम पेटला उरी, तयार झाला रणी उतरला, हो तयार झाला रणी उतरला, गरजत सिंहाचा छावा, अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा, अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा, अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा, अंधाऱ्या वस्तीत विमान लावलाय दिवा. शतकानुशतके शतकानुशतके ज्यांच्या वस्तीत प्रकाशाचा किरण कधीच पोहोचला नव्हता, अशा विस्थापितांच्या फाटक्या आभाळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञा सूर्य बनून विराजमान झाले आणि आपल्या सहस्र किरणांनी कोटी कोटी जनांचं आयुष्य प्रकाशमान करून टाकलं. त्या तेजवलयामध्ये एखाद्या वादळ वेड्या विजेचं बळ होतं आणि चपळता होती. प्रत्येक दीनदुबळ्यांचं जीवन प्रकाशमान करणारी ऊर्जा त्यामध्ये होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या भूतलावरती मानवरूपी परीस होता. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या भूतलावरती मानवरूपी परीस होता. अरे जाने जाने म्हणून त्यांच्या विचारांना स्पर्श केला, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं.